जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय दिवरा हरी पाटील व तसे स्वर्गीय आत्माराम हरी पाटील यांचा स्मरणार्थ मनोहर आत्माराम पाटील यांच्याकडून ती ट्रॉफी आणि त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आपण देऊया. ते देण्याकरिता मी अशोक पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभसे गिफ्ट हॅम्पर द्यायचा, जो आम्हाला स्वर्गीय मोहन लुख्खा जोशी यांचा स्मरणार्थ कुमार आदेश मोहन जोशी यांच्याकडून स्पॉन्सर्ड झाला, त्यांचे विशेषतः आभार. त्यानंतर मेडल आपण देत आहोत विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, जो आम्हाला स्वर्गीय रमेश अनंता पाटील यांचा स्मरणार्थ कुमार मीत रमेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर्ड झाला. आमच्या सर्व स्पॉन्सर्स विशेषतः आभार. आता मॅचकडे आपण वळूया. दुसरा सामना ओपीएल मधला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम दीपेश इंटरप्राइजेस आणि त्यांचा अगेन्स्ट नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस. चेक चेक. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग टीम फिल्डिंग आपण सेट करायचे. सामन्याला आपण सुरुवात करूया. आता ओळी क्रिकेटचा तोडफोड मंडळाचे अध्यक्ष मोनीश जोशी आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील. सध्या सगळीला ओपीएल साठी ते स्पेशल हेअरकट देखील करून आलेत आणि स्पेशली जपान वरनं त्यांनी गॉगल मागवला. सलामीची जोडी आता दाखल झालेली आहे. सलामीची जोडी सुधाकर पाटील आणि भूषण म्हात्रे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही टीम्स 12th मॅन कंपल्सरी आहे. मोनीश जोशी सध्या सगळीला कालचाच दिवस त्यांनी स्पेशल अपॉइंटमेंट घेतली हेअरकट साठी आणि त्यानंतर जपान वरनं स्पेशल गॉगल त्यांनी मागवला ओपीएल साठी. आदेश जोशी कोणत्या टीम मध्ये नाहीये का? आदेश स्वतः पुरस्कार देत आणि आदेशने सांगितले की सिस्टमच आमचा. आणि त्यांचा समवेत सुधाकर पाटील आणि फर्स्ट ओव्हर बॉलर प्रवीण जोशी तयार होतात बॉलिंग मार्क वरती. अंकुश काका कोणत्या टीम मध्ये? अंकुश काका कोणत्याच टीम मध्ये नाहीये. चला दुसऱ्या लढतीला आपण सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. सामन्याला सुरुवात. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. प्रवीण जोशी पहिल्या षटकामध्ये, सुधाकर स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चान्स नाहीये. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईन सप्पलीकडे. चौकाराने सुरुवात. चौकाराने सुरुवात झाली. पहिलाच बॉल ओव्हर पिच मिळाला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक येतो. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅटर सुधाकर यांचा बॅट मधला चौकार येतो. खरं तर मला तरी होनेस्टली असंच वाटतं की या स्पर्धेमध्ये 30 टीम आपल्याला जास्त पुढे जाताना दिसेल. ज्या टीम्सना जे 40+ खेळाडू आहेत ते चांगलं खेळ दाखवतील. कारण मागील मॅच मध्ये पहा जॉन्टी चांगला खेळला, बट 40+ बॅटर्सच्या माध्यमातून जर चांगला स्टार्ट मिळाला असता तर कदाचित ती मॅच आणखीन इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळू शकली असती. आता गती कमी केली होती तिथे प्रवीण जोशीने.
चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 5 ऑन द बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता बॉल दरम्यान आता लॉंग ऑनला चालला. मोनिश तिथे आहेत. बॉल फील्ड केला जातो. या टीम मध्ये देखील भली मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग टीम मध्ये एकूण एक धुरंधर आहेत. स्पेशली प्रत्येकाचा जर आपण विचार केला सध्याच्या घडीला मिड ऑफला आपल्याला अजय पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. स्वीपचा फटका खेळायचा होता. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्तच्या सहाय्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांनी संजय शेठ पाटीलचा फार खुश असतील कारण पाटील वॉरियर्सने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केलेली आहे. फुल टॉस मिस्टामिंग फिल्डर येतात. कॅच ड्रॉप. फिल्डर कोण आहेत तिथे? केतन केने तिथे आहेत. कॅच झाली. ड्रॉप. रनआउटची शक्यता देखील होणार नाहीये. आता केतन तरी काय करणार? वर्षात 2 दिवस क्रिकेट खेळणार तर या गोष्टी घडणारच आहेत. प्रयत्न त्याने जरूर केला कॅच पकडण्याचा. अरे अतुल म्हात्रे देखील फिल्डिंग टीम मध्ये. आता लक्ष माझा तिथे गेला. तेच मी सांगितलं की फिल्डिंग टीम कडे देखील एकूण एक धुरंधर आहेत. बट बॅटिंग टीम मध्ये देखील जर आपण विचार केला तर ओवलीचा ब्रॅन लारा याच टीम मध्ये. विराज म्हात्रे त्याचं देखील येणं बाकी आहे. सर्व दिग्गज खेळाडू बॅटिंग युनिट मध्ये आहेत. आता फुल समोरच्या दिशेनं फटका. लॉंग ऑन फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातोय. थ्रो येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी आता परतायचं होतं. बट जर आपण पाहिलं तर मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 11 धावा स्कोर कार्ड वरती. यानंतर जो होणारा सामना आहे टॉस साठी मी आताच इन्व्हाइट करतोय. यापुढे होणारी मॅच पाटील वॉरियर्स आणि HD डॅशर्स. दोन्ही टीम्स रेडी राहा. पाटील वॉरियर्स आणि HD डॅशर्स यानंतर मॅच. आता फुल टॉस बट तरी सुद्धा बॅटने बॉल. रनआउटची शक्यता होणार नाहीये. दुसऱ्या धावेसाठी आताही परतलेत आणि त्या प्रयत्नामध्ये जर आपण पाहिलं अशा प्रकारे खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 12 आणि अजून येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंपायर्स काय प्रॉब्लेम आहे? जरा वेट करा. विकेट किपरने बॉल पकडलाय. निसटला देखील नाहीये बॉल. हा डॉट बॉल असेल विराजजी. तुम्हाला कन्फर्मेशन हवं असेल तर तुम्ही स्वतः रिप्ले चेक करा. बॉल डायरेक्टली विकेट किपरने कॅरी केलाय. बॉल जर विकेट किपरचा हातामधून निसटला असता तर आपण समजू शकलो असतो की रन घेऊ शकतात. बट बॉल निसटला नाहीये. चला सोड्यावाले काका, सोडावाले अंकल, थोड़ा जल्दी चल लिया. अभी मैच शुरू है.
नेक्स्ट बॉल. आणि आता हा बॉल सोडून दिला. मोनीश जोशी आता येतात बॉलिंग करण्याकरिता. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की खेळाडू कक्षामधनं कोणी प्लीज बाहेर येऊ नका. ज्या काही गोष्टी असतील अंपायर्स आणि मॅनेजमेंट कमिटी बघून घेईल. आता बॉल दरम्यान इनफिल्ड मध्ये जागे मोनीश तिथे पोहोचतोय आणि आताही दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत. रनआउटची शक्यता आहे. चेक केलं जाईल. बॅटर आउट. झटका पगला लागला. हा तर आता बॅटिंग करण्याकरिता आला क्रमांक 3 वरती. याआधी पवनची ग्रँड एंट्री, आता विराटची ग्रँड एंट्री. बट याआधी आपण पाहिलं होतं की पवनने देखील जास्त काही केलं नव्हतं. आता विराट काय करतो ते पाहणं योग्य असेल. कारण खरं तर जर आपण पाहिलं तर या वेळेला या टीमचा जर आपण विचार केला प्रत्येक टीमकडे एक आयकॉन चॉईस प्लेअर आय थिंक असेलच. दोन आहेत, एक 40+ आणि एक रेग्युलर. आणि या टीम मध्ये रेग्युलरचा विचार केला तर विराज म्हात्रे ॲज आयकॉन या टीम मध्ये खेळत आहे. विराज आला चला. मोनीजी जास्त वेळ चालला आता. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 14 ऑन द बोर्ड आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात थोडी शांत आहे. बट आता विराज बॅटिंग करण्याकरिता आला. त्याचे प्रयत्न हेच असतील की मोठे फटके खेळायचे. राऊंड द विकेट येता क्षणी रिव्हर्स स्वीप. बट बॅटने बॉलचं कॉन्टॅक्टच नाही आहे. त्याने देखील ठरवलं की बॉल कुठेही पडू द्या मी रिव्हर्स स्वीपच खेळणार आहे. आणि त्याच प्रकारे हा फटका होता. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. आता बॉल दरम्यान लॉंग ग्राउंड चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर येतात तिथे दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं. बट आता आता घडलं काय. सॉफ्ट सिग्नल तर आउट आलाय. बट चेक केलं जाईल. तिसरे पंच जोडले जातील. हो गया काम तमाम. टाटा बाय बाय. झटका लागला रनआउटचा स्वरूपामध्ये. धक्का दुसरा. आता विराज देखील विचार करत असेल आपण करत काय होतो आणि झालं काय. आता भावेश पाटील येतो बॅटिंग करण्याकरिता. एवढी तारीफ भावेशची केली जाते. पण मला एक प्रश्न पडला की भावेशची बॅट देखील चालायला हवी त्याप्रमाणे. भावेश पाटील आता बॅटिंग करण्याकरिता आला. प्रॉब्लेम काय फिल्डिंग टीम थांबलेत का. सरा जरा वेळ वाचवा कारण गुजरात आज आपण उशिराने सुरुवात केली आहे. भरपूर सारा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडं फास्ट खेळा. मोनीजी आज होईल का. अखेरता फिल्डिंग झाली सेट. आता सुरुवात केली जाते. पुढचा बॉल. आता फटका अप्रतिम आलाय. चाललाय बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेगला बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. चौकार आला.
बॅटर भूषण म्हात्रे यांचा बॅटमधनं चौकार. आता फुल लेंथ अपील अपील अंपायर सहमत नाहीयेत आणि तोपर्यंत आता रनआउटची शक्यता आणि आता बॅटर रनआउट झालेत भूषण आणि धक्का हा लागलाय तिसरा. केवल पाटील आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती आलेत. पण परिस्थिती आता अवघड झालेली आहे बॅटिंग टीमसाठी. फिल्डिंग टीमचे पुरस्कर्ते सध्या सगळीला खुश आहेत. आदेश शेठ जोशी. स्कोर कार्ड 20 वरती आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती. 3 विकेट गेलेत आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. मोनिशने देखील चांगलीच बॉलिंग केली एकंदरीत. 500 मिळतील मोनिशला जर या बॉलवरती विकेट आली तर. आणि पॅन वरती लोबो फुल टॉस होता. फ्लिक्सचा फटका फिल्ड राकेट डीप स्क्वेअर लेगला बॉल फिल्ड होतोय आणि थ्रो जबरदस्त होता. थ्रो साठी फिल्डरला 500 मिळायला हवेत बट मिळणार नाहीयेत. खेळ समाप्त झाला. आता 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. 22 विकेट गेले 3. ओळी गावात जे खेळाडू आहेत त्यांचं काही पर्सनल नाव आहे की नाही तो मला प्रश्न पडला. कारण 12 पान येतोय बाहेरची नावं ऐकायला मला मिळतात. आता अवी जाईल तेव्हा अवीसाठी काय नाव असेल तो विचार मलाही पडलाय. खरं तर अवीला पाकल्यानंतर नाही सर्व आमचेच मित्र आहेत. कोणाला वाईट वाटणारच नाहीये आणि वाईट वाटलं तर 2000चा फाईन असणार आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 22 धावा स्कोर कार्ड वरती. कल्पेश दादा म्हात्रे दादांना मी विनंती करतो या पण मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत. तिसरे षटक बॉलर तयार होतोय अजय पाटील. तसेच सचिन दादा जोशी त्यांनाही मी विनंती करतो आपणही या मंचावरती आपले हार्दिक स्वागत. आतापर्यंत 3 विकेट गेलेत आणि ते 3ही रनआउट आहेत. चला अजयजी आता सुरुवात करा या 3rd ओव्हरला. स्ट्रायकिंग एंडवरती समोर ओवळीचा डेव्हिड वॉर्नर. आता फक्त नावाने वॉर्नर आहे की बॅटिंगने देखील वॉर्नर आहे त्याचं उत्तर या ओव्हर मध्ये मिळेल. पहिलाच आलाय आलाय फटका कडक आलाय. भावेचा बॅटमन सिक्सर. या फटक्याने भावेश आता ओळीसा ग्रामीण टीमला सांगतो लेफ्टी बॅटरीची आवश्यकता असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. सिक्सर येतोय. सिक्सर जसा आला इथे टेन्शन आधीच जोशीला आला. टीम ओनर आहेत या टीमचे. आता हा बॉल सोडून दिला. बट जोपर्यंत बॅटिंग टीम अर्थातच फर्स्ट बॅटिंग करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळत आहे टीम दीपेश इंटरप्राइजेस. जोपर्यंत या टीमचा वॉर्नर ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत त्यांनाही ठाऊक आहे की रन्स बनवू शकतात. टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 29 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील सोडून दिलाय. आता देखील दिशा खराब. आताही अतिरिक्त रन मिळेल. कुठेतरी चुकीचा अप्रोच पाहायला मिळतोय अजय कडून. कारण बघा 3 विकेट गेलेत. यावेळेला जर अजय विकेटसाठी अटेम्प्ट करेल एखादी विकेट जर इथे आणखीन मिळाली तर त्यात नंतर बॅटिंग टीमसाठी डिफिकल्टीज आणखीन वाढणार आहेत. पण यावेळेला हा जो डिफेन्सिव्ह अप्रोच आहे अजयचा तो त्याचा टीमला मागत पडतोय. आता पायावरती बॉल लागला आणि लेग बाईज स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आयुष पाटील कोणत्या टीम मध्ये आहेत.
आयुष अगदी सकाळी 7 वाजल्यापासून वॉर्मअप करतोय, पण त्याची मॅच कधी आहे? डॅशर्स मध्ये तो पुढील मॅच मध्ये तो इनॅक्शन मध्ये दिसेल. पाटील वॉरियर्स आणि एच डी डॅशर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला आपण या टॉस केला जाणार आहे. पॅन वरती फ्लिकचा फटका, लाजवाब फटका, जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क, केबलचा बॅटमधनं सिक्सर. सिक्सर येतोय. हे जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ओवळी प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आपल्याला पाहायला मिळतं. आता टॉप एज फाईन लेगला फिल्डर येत आहेत आणि तिथेही मिस्टेक आणि बॉल आता घोषित क्षेत्रामध्ये गेला की नाही गेला. फक्त एकच धाव मिळेल आणि फाईन लेगचे फिल्डर अजूनही झोप येतात असंच वाटतं. कारण याआधी मला आठवतं पॉवर प्ले मध्ये ते स्क्वेअर लेगला उभे होते, तिथेही त्यांच्याकडे कॅच ड्रॉप झाली होती. आताही ते फाईन लेगला उभे आहेत आणि तेही विचार करतात की जबरदस्ती आणून मला इथे उभं केलं. अशा प्रकारे ते फिल्डिंग करतात. केतन केतन देखील बिचारा म्हणत असेल काय करू, मी जिथे उभा राहतोय तिथेच बॉल येतोय. आता हा बॉल सोडून दिला. भावेश देखील वाट पाहतोय, कारण भावेश ज्या प्रकारे बॅटिंग करतो भावेशला देखील माहिती आहे जर माझ्या टप्प्यामध्ये बॉल आला तर कार्यक्रम नक्कीच होईल. ती गोष्ट अजयला देखील ठाऊक आहे. स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं तर 39. आयुष पाटील अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तो वॉर्मअप करतोय. अखेरता यात नंतर तो इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. आता भावेशसाठी हा फुल लेंथ होता. अलॉंग द ग्राउंड बॉल चाललाय. फिल्डर अतुल बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. जिथे टॉप ऑर्डर ढासळला तिथे भावेश पाटील खंबीरपणे उभा राहिला आणि जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. एक चांगल्या टोटलच्या दिशेने तो आपल्या टीमला घेऊन चालला. स्कोर कार्ड आता 41 आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बैठक, वा भावेश वा. आणखीन एक लाजवाब फटका वॉर्नरने मारला. आणखीन एक कडक फटका सिक्सर. सिक्सर येतोय. खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स अखेरता स्कोर खडा आहे. 47 विकेट गेले 3 आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी. आणि भावेश पाटील सध्या सगळीला एकच सांगतोय, जर मी बॅटिंग करतोय तर नाद करायचा नाही. काय बॅटिंग केली भावेशने, उगाचच आपण त्याची चेष्टा करत होतो. भावेश फक्त तोंडाने नाही बोलत, त्याची बॅट देखील बोलते. हे आता आपल्याला पाहायला मिळालं. सध्या सगळीला विराज देखील पाहत असेल की अशा प्रकारे बॅटिंग करायची असते. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आता 47. जसं खरं तर क्लायमेट गरम झालं आता भावेश पाटील देखील गरम झाला आणि त्याचा बॅट मधनं हे विस्फोटक फटके येतात. आता आधीच जोशी सध्या सगळीला टेन्शन मध्ये की आता करायचं काय. आता अतुल म्हात्रे या 4th ओव्हर मध्ये 47 झालेलं आहेत आणि कुठेतरी या लास्ट ओव्हर मध्ये ते जर 12 ते 13 आणखीन येतात 60 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आला तर नो डाऊट तो एक चांगला आकडा असेल. अतुल म्हात्रे लास्ट ओव्हर मध्ये समोर केवल पाटील. केवल बॉल फक्त उंच गेला. अतुल येतोय डाऊन दी बॉल. कॅच पकडली जाईल. कॉटन बॉल च्या स्वरूपामध्ये सफल. त्यामुळे अतुलला धक्का लागला हा चौथा बॅटिंग टीमला. ओलीचा पोलार्ड अजून देखील डगआउट मध्ये होता.
ते आता मला समजलं. आता तो आलाय, तो पॅड बांधून रेडीच होता, वाट पाहत होता की माझी बारी कधी येईल. आणि अखेरता ती वेळ आलेली आहे. प्रितेश पाटील आता दाखल झाला ग्राउंड मध्ये. अरे पोलार्डची पॉवर आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहिलेली आहे. आता आता गावच्या लीग मध्ये किती पॉवर पाहायला मिळेल. अतुलने विकेटने सुरुवात केली आहे ओव्हरची. आता समोर ओलीचा पोलार्ड. ग्लास बॉल वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ, दिशा खराब. वाईड यॉर्कर टाकायचा होता खरं तर, लेंथ प्रॉपर होती बट लाईन मध्ये खराबी. अतिरिक्त रन. स्कोर कार्ड आता 48. आता जर ही जोडी ग्राउंड मध्ये आगे, प्रितेश जर स्ट्रायकिंग एंडवरती आगे, तर कुठेतरी बॅटिंग टीम देखील अपेक्षा करत असेल की 2 ते 3 चांगले फटके यायला हवेत, कारण ती क्षमता प्रितेश मध्ये आहे. राऊंड द विकेट. पोलार्डने उडवला, स्मॅश केला, फिल्डर येतात आणि मिस्टेक होणार नाहीये. थोडं जास्त कौतुक झालं असंच वाटतंय. सार्थकने कॅच पकडली, धक्का लागला आणखीन एक. प्रकारे प्रितेश फटका खेळला होता. प्रितेश बाउंड्री 40 मीटर मला वाटतं मॅक्झिमम असेल. प्रितेश फटका अशा प्रकारे खेळला होता की 100 मीटर मारायचा, बट 40 मीटर क्लिअर नाही झाला. विकेट मिळाली. सार्थक तिथे उभे होते आणि सार्थक जर तिथे उभा आहे तर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर जाणारच नाहीये. नेक्स्ट बॉल, फुल टॉस आणि थेट आता मुख्य मंचाच्या दिशेने हा फटका, सिक्सर. स्कोर कार्ड आता 54 आणि बॉल बाकी आहेत आता येते 3. परत एकदा यावेळेस हुकचा फटका आणि हा बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वर, बाउंड्री लाईन चा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स, सिक्सर. तर आज सुशांत पाटील यांचा रेकॉर्ड कोणी ब्रेक करेल का, हा प्रश्न मला नक्कीच पडलाय. सुशांतने 33 दिला, आज कोणी 34 देईल का. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, सिक्सर, हॅट्रिक कंप्लीट. फुल टॉस बॉल वरती फुल टोल. आता मोनीश जोशी हसतोय खरा, पण आतमध्ये जे दुःख ते कोणाला सांगेल. सलग 3, सिक्सर. कुठेतरी मोनीश जोशीने सुटकेचा श्वास घेतलाच होता की 2 विकेट आलेत. चला आता 60 पेक्षा कमी राहतील, बट 3 षटकार. आता स्कोर कार्ड 66. चौथा येईल का. फिल्डर आहेत आणि खरं तर अजयने पूर्णपणे ग्राउंडचा उपयोग केला आणि कॅच पकडली आहे. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 66 बनवण्यात आला आणि 67चा मॅच विनिंग टोटल सेट केला. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम दीपेश एंटरप्राइजेसने अगेन्स्ट टीम नेंजल नॅन्सी 11 एंटरप्राइजेस. सर टॉस आपण करूया. दोन्ही टीमचा कॅप्टन या मंचासमोर, सुशांत पाटील आणि त्याचप्रमाणे टीम HD डॅशर्सचे कॅप्टन या. आणि हा टॉस करण्याकरिता विकास दादांना मी विनंती करतोय, साहेब आपण या मंचासमोर, आपल्या शुभेच्छा आम्ही टॉस करणार आहोत. तनिष कॅप्टन आहे. विकास दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. टॉस केला जातो, कॉल कोण करतो ते सांगा. तनिषचा कॉल असेल, डॅशर्सचा कॉल. ओवली प्रीमियर लीग असा कॉल आहे. ओवली क्रिकेट ब्लास्ट आलेला आहे आणि निर्णय घेतला सुशांतने फर्स्ट फिल्डिंग करणार आहेत. पुढील सामन्यामध्ये पाटील वॉरियर्सने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय. आता दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि पुन्हा एकदा आता कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आवाज पिंपलगडचा साहिलजी शेळके यांच्या सुमधुर वाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद.
थँक्यू सो मच विशालजी पाटील. सर्वांचं स्वागत. होली प्रीमियर लीग 2026 पर्व 5वा आपण पाहतोय आणि लाजवाब मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील टोटल आपल्याला 60 अप पाहायला मिळालं. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. चला बॅटर पाठवायचे, सलामीची जोडी पाठवायची आहे. टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे, कारण जिंकण्यासाठी 67 धाबा बनवायच्या आहेत. 67चं टार्गेट सेट केला. सलामीची जोडी प्रवीण आणि त्याच्यासोबत हरिदास पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती सज्ज होती. खरं तर रेग्युलर खेळाडूंना भरपूर चांगला खेळ दाखवला, परंतु 40+ चे खेळाडू देखील कमी नाही आहेत. त्यांना या मॅचमध्ये आता चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. सलामीची जोडी तर आली आहे. प्रवीण जोशी आणि हरिदास पाटील ही सलामीची जोडी आणि 67 बनवायच्या. त्यामुळं या जोडीनं पहिल्या ओव्हरमध्ये 15+ जर बनवल्या तर कुठेतरी चांगली गोष्ट ठरणार आहे. गोरखजी पाटील साहेबांकडनं एक गोरख गोपीनाथ पाटील साहेबांकडनं सुवर्ण संधी असणार आहे. टार्झन पाटील यांनी जर बॉल अडवला तरी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जेवढे बॉल ते अडवतील तेवढ्या बॉलचे प्राइजेस 100 रुपये असतील. येस, 40+ चे कंपल्सरी 3 खेळाडू तुम्हाला खेळवावे लागणार आहेत. मलाही तेच वाटतं की 12 जण उतरलेत वाटतं मैदानावरती. चला मॅचला सुरुवात आपण आता करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पहिल्या ओव्हर मध्ये भूषण येतात. भूषण मात्रे पहिलं षटक घेऊन येतात. 67 धाबांचा आता पाठलाग या ठिकाणी करायचा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. 67 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी आली. पहिला बॉल मॅचला सुरुवात. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली. चेंडू पॉइंट रिझनला जातो. एक सिंगल. एका सिंगलला ऑफ द मार्क टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस आणि ऑफ द मार्क बॅटर प्रवीण आणि हरिदास ही जोडी सध्या खेळपट्टीवरती उल्लेख केला. 40+ च्या खेळाडूंना देखील पहिल्या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा बनवाव्या लागतील, कारण भरपूर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतायत. बॉलर तयार. अराउंड विकेट. स्टेप आउट झाला. पायांवरती बॉल. गॅपमध्ये बॉल आहे. फटका चांगला. अडवला बॉल. शेवटच्या चरणावरती बॉल अडवला जाईल. 2 धाबा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांना धावफलक आता 3 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. 3 रन्स उल्लेख करतच होतो. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड विकेट न बॉलिंग करतात भूषण मात्रे. पुल केलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चौकाराला मैदानातील सर्वात लहान बाउंड्री आहे स्क्वेअर लेग रिजनला आणि तिथूनच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकारानं आता धावफलक पुढे सरकते 7 धावा. ज्या पद्धतीनं मी उल्लेख केला होता नेंजल नॅन्सी 11ला कमीत कमी पहिल्या ओव्हरमध्ये 15+ धावं लागेल, कारण 40+ खेळाडू खेळतात. रेग्युलर खेळाडूंना भरपूर चांगला खेळ दाखवला गेल्या 3 इनिंग आपण पाहिल्या, परंतु या इनिंग मध्ये आता 40+ खेळ भरपूर चांगला होतोय. स्टेप आउट झाला, उडवला लेग साइडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार असेल की षटकार, पंच सांगतात इट्स अ 4. चौकार. चौकाराला आणखीन एका चौकारानं धावफलक आता 11 वरती. चांगली सुरुवात मी म्हणेन टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाची, कारण ज्या पद्धतीनं धाबा यायला हव्या होत्या तशा पद्धतीनं धाबा सध्या तरी खेळपट्टीवरती येतात. 40+ क्रिकेट आणि 40+ भरपूर चांगला खेळ दाखवतीय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला लेग साइडला. आता डीप मध्ये खेळाडू तैनात केलाय. याच फटक्यांसाठी हा खेळाडू आहे. एक सिंगल फक्त याही चेंडूवरती पूर्ण एका धाब्याने धावफलक 12 वरती जाऊन पोहोचेल. 12 धाबा धावफलकावरती. भरपूर चांगली सुरुवात झाली आहे टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाची, परंतु दिपेश एंटरप्राइजेस संघ भूषण म्हात्रे 2 चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक लगेच त्याला करावं लागेल. विकेट काढावे लागतील. पुढचा बॉल शफल लावून खेळत गॅप मध्ये बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मी उल्लेख केला होता की पहिल्या ओव्हरच्या समाप्तीपर्यंत 16 धावा जरी बनल्या तरी सुद्धा चांगली गोष्ट असेल, आणि सध्या तरी भरपूर चांगली गोष्ट आहे टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघासाठी की पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा बनल्यात. अजूनही विचार केला तर 18 बॉल मध्ये 51 बनवायच्यात. या मैदानावरती आपण पाहिलं की एका ओव्हर मध्ये 33 धावा देखील बनतात. पुढच्या मॅच मध्ये पुन्हा सुशांत आता बॉलिंगला येतील की नाही हा देखील एक प्रश्न आहे. तशीच गोष्ट असते. 51 बनवायचे 18 मध्ये. प्रेषित येतात नवीन गोलंदाज प्रेषित पाटील. ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका वाजवला, परंतु सध्या इंजर्ड तर आहेत. परंतु बॉलिंग आता कशा पद्धतीनं करतील या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये, कारण 40+ चे खेळाडू दोन्ही समोर आहेत. चांगला खेळ दोघांनी दाखवलाय. हरिदासच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिले, त्यानंतर प्रवीणच्या बॅटमधनं देखील 1 चौकार आपण पाहिला. धावफलक 16 वरती. प्रेषित पाटील. हो हो, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती. ही बॅटल खरं तर भरपूर चांगली पाहायला मिळत असते. 40+ वर्सेस रेग्युलरचे खेळाडू. नेहमीच 40+ वाले सांगतात की आम्ही भरपूर वर्ष क्रिकेट खेळलोय, परंतु सध्या चांगला खेळ ग्रामीण मध्ये दाखवत असताना प्रेषित समोर 40+ चा चांगला बॅटर हरिदास आहेत. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅटरने बॉल मध्ये काय घडलंय, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झाले बाद, आणि अशा पद्धतीनं पहिला धक्का टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाला लागतोय. जोशी खेळपट्टीवरती येतात.
खरं तर विशालने थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला की तोडफोड मंडळाचे अध्यक्ष होळी गावचा सुपुत्र मोनीश जोशी सध्या खेळपट्टीवरती इन होतोय आणि मोनीशने चांगला खेळ खरं तर दाखवला या हंगामामध्ये. भरपूर फॉर्म मध्ये आहे खरं तर. मोनीशचा आपण उल्लेख करत होतो. इमर्जंट क्रिकेट देखील खेळत असताना भरपूर चांगला खेळ त्यानं बालाजी सरवलीपाडा संघाकडनं दाखवला. त्याच्यामध्ये हाफ सेंचुरीज त्याने ठोकल्यात. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील हाफ सेंचुरीज त्याच्या नावावरती आहेत आणि आता ओवी प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग करावी लागेल त्याला. हरिदास आहेत स्ट्रायकिंग एंडला, बॅकफुटवरती जाऊन कट केलाय. डिक्लेअर झोनच्या दिशेनं बॉल चाललाय, मात्र एक सिंगल या चेंडूवरती. पूर्ण एका धावेनं धावफलक आता 18 वरती जाऊन पोहोचेल. मोनीश असतील आता स्ट्रायकिंग एंडला. मोनीशकडे देखील भरपूर क्षमता आहे. षटकार चौकार तो देखील चांगले खेळू शकतो, परंतु समोर प्रेषित पाटील आहेत. उल्लेख या अगोदरच मी केला की ग्रामीण क्रिकेट खेळत असताना दोघे सोबत असतात, त्यामुळे दोघांचे अप अँड डाऊन्स माहिती आहेत. कोणत्या बॉलवरती मोनीश चांगले फटके खेळू शकतो हे प्रेषितला माहिती आहे, त्यामुळे आता कोणत्या लाईन लेंथ वरती बॉलिंग टाकेल. मोनीश जोशी समोर प्रेषित पाटील. पुढचा बॉल स्टेप आउट झाला इनफिल्डच्या वरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. क्षणाला वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डायरेक्टली जाईल, परंतु टप्पा अगोदर पडला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. चौकारानं आता धावफलक 22 धावा धावफलकावरती. मोनीश जोशी स्ट्रायकिंग एंडला पुल केला, पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल षटकार. लाजवाब फटका पाहायला मिळतोय मोनीश जोशीच्या बॅट मधनं. त्याचा ब्रँड दाखवत असताना, सध्याचा फॉर्म त्याचा दाखवत असताना. खरं तर ओळीचं क्रिकेट म्हटलं ना तर जेही आयकॉन खेळाडू म्हणून खेळलेत ते ग्रामीण क्रिकेटमध्ये तर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. आणि एक गोष्ट नक्कीच ओळीकरांसाठी ही म्हणेन की गतवर्षीपर्यंत 2 संघ खेळत होते, यंदाच्या वर्षामध्ये एक संघ ग्रामीणमध्ये खेळला आणि तो एक संघ आता सगळ्यांवरती भारी पडतोय. ओ माय गॉड, काय घडलंय? लाजवाब झेल कंप्लीट झालाय आणि मला वाटतं विकेटचं पतन. मोठा धक्का, मोठा मासा आला. मोनीश जोशी बॅक टू दी डगआउट. धावफलकावरती धावा 28 धावा. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर. ऍक्शन रिप्ले. महत्वाची झेल या ठिकाणी बघा. क्या बात आहे, 100% दिलाय खेळाडूनं आणि 28 धावा. 28. 12 बॉल मध्ये 39 पाहिजेत. 12 मध्ये 39. बघा आपल्याच गावचे स्कोरर आहेत, एवढा त्याच्यावरती प्रेशर देऊ नका. एवढे जर गणितात ते हुशार असते तर आज इथे नसते बसले. 39 अजूनही बनवायचे आहेत. विराज म्हात्रे आता बॉलिंग ट्रॅक वरती येतात. नवीन बॅटर अतुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. अतुलकडे देखील भरपूर क्षमता आहे.
हरिदास आहेत स्ट्रायकिंग एंडला 40+ एक खेळाडू. खरं तर त्याने देखील रेग्युलर क्रिकेट गाजवला, परंतु आज 40+ कॅटेगरीमध्ये खेळत असताना सध्या 12 मध्ये 39 विराज म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला विराज, प्रॅक्टिस झाली असेल तर बॉल टाकायचे आहेत. चिराग म्हात्रेकडनं अतुल म्हात्रेसाठी प्राइज आहे, परंतु ते काय आहे ते सांगू. हो हो हो, सरप्राईज केलं बॅटर हरिदासला आणि एक सिंगल, लेग बायची एक सिंगल. आणि आता अतुल म्हात्रे आहे स्ट्रायकिंग एंडला. एक आगळं वेगळं प्राइज आहे अतुल म्हात्रेसाठी चिराग म्हात्रे दादांकडनं. प्रत्येक डॉट बॉलला प्रत्येकी 200 रुपयांचं कॅश प्राइज, आणि लगातार 3 डॉट बॉल जर खेळले अतुल तर संध्याकाळी कोणता तरी एक ढाबा बुक करा, त्या ढाब्यावरती ते तुम्हाला घेऊन जातील. होळी प्रीमियर लीग गावची स्पर्धा जेव्हा कव्हर करतो तेव्हा असंच गोष्ट आपल्याला पाहायला मिळतीये. ओ लाजवाब फटका, आणि विराज म्हात्रेला 440 चा झटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. विराज म्हात्रे समोर अतुल म्हात्रे. पुढचा बॉल उडवलाय बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच ओपन झाली पुन्हा एकदा, षटकार. आणखीन एक लाजवाब फटका, षटकार येतोय. अतुल म्हात्रे भरपूर चांगली बॅटिंग करतायत. आता 9 मध्ये बनवायचे, धावा 26, 41 बनल्यात. विराज, पुढचा बॉल. फटका चांगला आहे गॅप मध्ये, मात्र काउकॉर्नर रिजनला खेळाडू. अरे रे 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 रे, पुष्पा झुकेगा नाही साला, बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. आपल्या आगरी भाषेत म्हटलं जातं ना, ढेंगात ना बॉल गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, दोन्ही पायांच्या मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला, चौकार. आता धावफलक पुढे सरकते. 45, 8 मध्ये बनवायचे 22. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल, हा बॉल देखील खेळून काढलाय डीप मध्ये. आता खेळाडू कोणती मिस्टेक नाही करणार आहेत. एक सिंगल आली, आणि आता कोणता बॅटर बाद होईल हाच प्रश्न आहे. अपील स्ट्रॉंग आहे. तिसऱ्या पंचांची मागणी सध्या केली जात आहे. तिसरे पंचच या दादा, सगळे कशाला येत आहे. विकेट महत्वाची आहे. हरिदास बाद होतील. एक धाव आणि हरिदासला मैदान सोडावं लागेल. आता नवीन बॅटर, कोणता बॅटर येईल
आणि आता समीकरण राहिलंय ते म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 21 बनवायचे जिंकण्यासाठी. हरिदासला विकेट सोडावी लागेल. हरिदास बाद झालेत. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तुम्ही लाईव्हला सोडलंय दादा, नंतर बघा. नवीन बॅटर सार्थक येतात. एक बॉल बाकी आहे या ओव्हर मधला. क्रॉस झाल्यानंतर जर स्टंप उखडले असते तर मात्र अतुलला बाद घोषित केलं असतं, परंतु बेल्स डाऊन झालेल्या त्यानंतर हरिदासनं स्ट्राईक सोडली. स्ट्रायकिंग एंडला हरिदासच होते आणि त्यांनी स्टंप उखडले, त्यामुळं हरिदासला बाद केलं गेलं. अंपायरने डिसिजन दिलेला आहे. दादा लाईव्हला बघितलंय आम्ही देखील, हेच अनाऊन्स केलं की जर क्रॉस झाले असते त्यानंतर बेल्स उडवल्या असत्या, स्टंप उखडले असते तर कुठेतरी अतुलला बाद घोषित केलं असतं, परंतु तसं नाही झालं. अंतिम असणार बॅटर हरिदास बाद असेल. बघा पंच जो डिसिजन देतील तोच अंतिम राहील. आणि कुठल्याही खेळाडूने स्टेज वरती यायचं नाही. जर स्टेजवर आले तर
पेनल्टी लावली जाईल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. बघा हे झालं, हे शेवटचं होतं, यानंतर असं होणार नाही याची दक्षता आता आपण घ्यायची आहे. कारण आपल्या गावची प्रीमियर लीग आहे, आपलाच गाववाले खेळतात. सो या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवायचं. कारण असं नाहीये की तुमचा गावच बघतोय, कारण लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे, अनेक सारे क्रिकेट रसिक बघतायत. आणि बघा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये फक्त 12th मॅन बसतील, त्या व्यतिरिक्त कोणताही एखादाही खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसणार नाही, या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. येस, ग्राउंड मध्ये जे खेळाडू खेळतात ते येस प्लेइंग 15 मधनं अतिरिक्त खेळाडू स्टेज वरती नको आहेत. चला आपण मॅच सुरू करतोय. विराज म्हात्रे 7 मध्ये आता बनवायचे आहेत 21 धावा. विराज पुढचा बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, फटका चांगला आहे, एक सिंगल नाही, नाकारली अतुलनं. याचा जर तर स्वतःवरती विश्वास दाखवलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज. आता धावा बनतील की डिफेंड होतील, कोणता बॉलर येईल हे जास्त महत्वाचं आहे. चेसिंग कंपल्सरी असेल, चेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी असेल. चला फिल्डिंग लावून घ्या ना मित्रांनो, भरपूर वेळ होतोय, फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. ड्रिंक्स ब्रेक घेतला जरूर, परंतु फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. मनीष लवकर पाणी देऊन बाहेर जायचं, फिल्डिंग लावून घ्या दादा. असा वेळ जर सुरू राहिला तर फ्लड लाईट्स लावायला लागतील मला वाटतं. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 21 बनवायच्या. शेवटच्या ओव्हर मध्ये ऋषिकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना ऋषिकेशनं 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले होते, परंतु आता 6 मध्ये 21 थांबवायच्यात. ते जे 3 षटकार मारले मला वाटतं शेवटच्या ओव्हर मध्ये तेवढेच त्याला थांबवायला सुद्धा आलेत. म्हणजे जर त्याने 3 षटकार मारण्यापासून रोखलं 6 बॉल मध्ये, तर या मॅच मध्ये टीम दीपेश 11 भरपूर दीपेश इंटरप्राइजेस भरपूर पुढे जाईल. अदरवाईज एंजल एनसी इंटरप्राइजेस संघाचा बॅटर, चांगली बॅट चालली आहे अतुलची. चला लवकर घ्यायचं. 17 धावांवरती खेळतो अतुल म्हात्रे. बॉलर तयार, पूल केलंय, बॉल हवेत आहे आणि बॉल भरपूर लांब 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 षटकार. आता 5 मध्ये बनवायच्यात 15 धावा. 5 मध्ये 15 धावा. ऋषिकेश वरती दबावा. अतुलला माहिती आहे त्याचं कार्य. आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मधनं. तब्बल 23 धावांवरती तो खेळतोय. यावेळेस देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बघा 3 मारले होते, त्यामधनं 2 षटकार तर दिलेत.
अतुल दादा जो बॉल देतील त्यावरती खेळ करा मग, जर बॉल गेलाय तर, कारण भरपूर वेळ खर्च होतोय. द्या बॉल द्या. आता चारही बाजूने बॉल आले. असं आपण बोलतो दादा की बॉल जमा करा जमा करा, मग एखादा प्लेअर येतो, तिसरी मॅच असते, पहिल्या मॅचला पोहोचतात आणि मग प्रॅक्टिसला बॉल पाहिजे. आता आपलीच पोर आहेत, आपण काय बोलू पण नाही शकत की बाबा नको नेऊ. आज ओळीचं ग्रामीण क्रिकेट देखील भरपूर पुढे चाललाय. मी थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला की गतवर्षीपर्यंत 2 संघ खेळत होते, एकही ट्रॉफी गावामध्ये येत नव्हती. यंदाच्या वर्षी एक संघ करून खेळले आणि एकीचं बळ त्या संघानं दाखवलं आणि नक्कीच जवळपास प्रीमियर लीग झाल्यानंतर भरपूर सारे यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत ग्रामीण संघामध्ये देखील. हो, चांगला बॉल मॅच मध्ये कमबॅक होईल का? आता 3 मध्ये बनवायचे 9. वैयक्तिक 29 धाबांवरती खेळतोय अतुल म्हात्रे, परंतु आता 3 मध्ये बनवायचे 9 धाबा. एखादा डॉट बॉल गेला तर मॅच मध्ये टीम दीपेश एंटरप्राइजेस संघाचा पाडदार विराज भरपूर वेळ होतोय. अजून काही? चला सामना सुरू करायचा. दुसरीच मॅच सुरू आहे. 12 वाजलेत, 12 वाजून गेले, 1 वाजलेत. अरे बापरे, 1 तास गेला या मॅच साठी. चला नवीन बॉलर असेल त्याला द्या लवकर बॉल. शुभम येतात. 3 मध्ये बनवायचे 9 धाबा. 3 बॉल 9. शुभम येतात नवीन बॉलर. पुढचा बॉल अतुल म्हात्रेसाठी. 3 चेंडू 9 धावांची गरज. मॅचला पुन्हा सुरुवात. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे. अरे नशिबाची साथ, नशिबाची साथ. दुसरीचा प्रयत्न, धोकादायक एंडला बॅटर पळतात आणि आता स्ट्राईक अतुल म्हात्रे वरती आणि जिंकण्यासाठी गरज ती म्हणजे 8 धावांची. 2 बॉल मध्ये 8. कम ऑन डिझा.
आता 2 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 8 धावा. 2 मध्ये 8 समीकरण क्लिअर आहे. 2 मध्ये 8 बनवायच्या. हा चेंडू एका क्षणाला वाटला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, पण नशिबाची साथ टीम दीपेश एंटरप्राइजेस संघासोबत राहिली. बघा वेळ जास्त होतोय, त्यामुळं आता बंधनं तुम्हाला लागली जातील. वेळ जास्त होतोय. टीम दीपेश एंटरप्राइजेस पुढचा बॉल अजय आल्यात नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला घ्या, बॉल टाकायचा आहे. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. कुठेतरी तिसऱ्या चेंडूवरती जी स्ट्राईक चेंज झाली ना, तिथे मला वाटतं मॅच चेंज झाली. पण आता अजून 1 मध्ये बनवायचे 2 धाबा. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी, आणि जर विकेट किपरनं बॉल गॅदर केला तर तो डॉट बॉल असेल, आणि जर त्याच्या हातून चुकून जर सुटला तो बॉल तर मग तुम्ही धावू शकता. अतुल 36 धाबांवरती खेळतोय, पण 1 मध्ये आता 2 बनतील का? 1 बॉल 2 धाबांची गरज. ओ हो, लाजवाब बॉल आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम दीपेश एंटरप्राइजेस संघानं. अभिनंदन टीम दीपेश एंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस.